बेलापुरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत, प्रशासनाची जय्यत तयारी। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे बुधवार दिनांक 8 जुलै रोजी बेलापूर येथे आगमन होणार असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त व सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। पालखी सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित असल्याने प्रशासनाने सुरक्षेसह मूलभूत सोयीसुविधांवर विशेष भर दिला आहे। तहसीलदार मिलिंद वाघ यांनी पावसाची शक्यता लक्षात घेता भाविकांसाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगितले। संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी जी बेलापूर या ठिकाणी मुक्काम करणार आहे, त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार साहेब आहेत, PDO मॅडम आहेत, आमचे पोलीस निरीक्षक साहेब आहेत, आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत, सर्व विभागाचे अधिकारी, लोकल पदाधिकारी या ठिकाणी सर्वजणांनी पाहणी केलेली आहे आणि दिंडीतील वारकऱ्यांना ज्या काही सोयीसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून अतिशय चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे। त्यामुळे आम्हाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे आणि दिंडीची जास्तीत जास्त कशी काळजी घेता येईल त्या अनुषंगाने सर्व तालुकास्तरीय प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे। सर, 2 दिवस पाऊस जास्त सांगितला, त्या दृष्टिकोनातून आपण काय नियोजन केलं? त्या 2 दिवस जरी पावसाची शक्यता आहे, त्या दृष्टीने प्रशासनाकडनं जे मंडप टाकण्यात येणार आहे ते वॉटरप्रूफ असणार आहे। त्याच्यानंतर लाईट जर गेली तर जनरेटरची सुविधा असणार आहे। त्याच्यानंतर CCTV सर्व्हिलन्स व्हेकल असणार आहे आणि पिण्याच्या पाण्याची आपण चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे आणि आवश्यक असेल ते अजून मदत आपण करणार आहोत। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा मुक्काम यावर्षी बेलापूर येथेच राहणार असल्याने प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे। यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून नियोजन करण्यात आले आहे। यावेळी पाहणी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक विशाल खैरे, ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे, सभापती सुधीर नवले, पोलीस पाटील अशोक प्रधान, मंडलाधिकारी गवारी भाऊसाहेब तसेच मिलिंद दुधाळ आदी मान्यवर उपस्थित होते। पालखी सोहळा शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासन सज्ज असून भाविकांनीही सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे।